नमस्कार. सध्या आपण आहोत गोरक्षनाथ महाराज यांच्या यात्रेमध्ये. आपण जर पाहिलं असेल जुन्या काळामध्ये बैलगाडीमध्ये यात्रेसाठी म्हणजे मंडळी जायची, परंतु आता ती प्रथा बंद पडली आहे. परंतु ती प्रथा आजही चालू ठेवण्याचं काम आमचे जे कोणते गाव देऊळगाव गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आज गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेसाठी आलेत. आणि यात्रेसाठी आपण पाहिलं असेल तर सहकुटुंब सहपरिवार आणि ते सुद्धा बैलगाड्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि बघितलं असेल तर दोन काय नाव आहेत रे तुमचे? विजय मन विजय. आणि तुझं काय नाव आहे रे? विनू विनायक. विनोद आणि विजय हे दोघं जुळे भाऊ सुद्धा या ठिकाणी यात्रेमध्ये आलेत. आपण पाहिलं असेल उन्हापासून संरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी त्यांनी संरक्षण सुद्धा केलेलं आहे. आपण पाहिलं पूर्ण कुटुंब आलंय का तुमचं? बरं, कधीपासून येतात यात्रेमध्ये तुम्ही? आम्ही का आता लहानपासून आमच्या जन्मापासूनच आम्ही येतो गाडी बायला. जन्मापासून गाडी बैलातच येतात. गाडी बायला आता जवळपास गाडी बैलाची प्रथा बंद झालेली आहे, मग तरी सुद्धा तुम्ही चालू ठेवू? नाही चालू ठेवणार आम्ही. जोपर्यंत गाडी बैल हो. ते चालू ठेवणार. चालू ठेवणार. म्हणजे ही भावना आणि एक वेगळा. बरं, कसं तुम्ही जेव्हा गाडी बैलामध्ये येतात, तुमच्याकडे मोटरसायकल तर आहे ना, सगळे गोष्टी तरी सुद्धा गाडीमध्ये येतात, काय कारण आहे? नाही पहिलीच आमची रूढ आजा पंजाबपासून आमची चालू आहे ती आम्ही ठेवणार. क्या बात आहे. म्हणजे बघा, त्यांनी त्यांच्या वाडवडिलांपासून ही म्हणजे तुम्हाला कळत सुद्धा नाही, त्यांच्या आजोबापासून ही प्रथा सुरू झाली आहे गाडी बैलामध्ये यात्रेला यायचं. हालाकी खूप जवळ आहे इथून अंतर, पण बाहेरच्या गावावरनं सुद्धा लोक गाडी बैलामध्ये, मी खूप सारे गाडी बैल पाहिले आणि त्यावेळेस वाटलं की कुठेतरी आपल्या जुन्या परंपरा टिकून ठेवण्याचं काम तुम्ही करतायत, त्यासाठी व्हिडिओ बनवासा वाटला. पाहिलं असेल की आजही गावखेड्यामध्ये जुन्या प्रथा कायम ठेवण्याचं काम केलं जातंय. तसंच एक काम. भाऊ, नाव सांगा तुमचं? नारायण बालासाहेब कदम. नारायण बालासाहेब कदम. नारायण भाऊंनी ही प्रथा कायम ठेवण्याचं काम केलंय आणि अन्य सुद्धा खूप साऱ्या बैलगाड्या इथं आल्यात. बघून खूप आनंद झाला. आणि खरंच यात्रा हे पंचक्रोशीतले सगळे भाविक या यात्रेसाठी येत असतात. आपण सुद्धा या यात्रेसाठी यावर्षी तर तुम्हाला शक्य झालं नसेल तर निश्चितच गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेसाठी आपण पुढच्या वर्षी यावं एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.